नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेलो हमरापूर पेन येथे अथर्व आर्ट चित्रशाळेला भेट देण्यासाठी। यांच्याकडे शाडू माती तसंच पीओपी मध्ये 1 फुटापासून ते 19 फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या जातात। सार्वजनिक मूर्त्यांच्या ऑर्डरी घेतल्या जातात। सगळी काही माहिती आज आपण सांगणार आहोत। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवर डिस्प्ले मध्ये देणारच आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता आपण आलेले अथर्व आर्ट्स मध्ये छत्रपती शिवाजीनगर, मुक्काम पोस्ट हमरापूर, तालुका पेन इथे तुम्हाला समोरच अथर्व आर्ट्सचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच। आणि मंडळाची मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असेल, खूप सुंदर अशी प्रतिरूप लालबागच्या राजाची इथे मूर्ती बनवलेली आहे। इथे अथर्व आर्ट्सचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतील। साहिल आणि शुभम म्हणून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत। तर आता आपण आज जाऊया मित्रांनो, आणि यांच्याकडे पीओपी आणि तसेच शाडू मातीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या नवीन रूपामध्ये बघायला मिळतात। तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि डिस्प्लेला तुम्ही इथे बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मोदक घेऊन बसलेला बाप्पा, जास्वंदामध्ये गणपती बाप्पा, असे तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पाचे इकडे रूप बघायला मिळते। तसंच 1 फुटापासून ते जवळजवळ 10 ते 12 फूट हे गणपतीच्या मूर्त्या बनवतात। आतमध्ये आपण इकडे बघतोय सगळं तुम्हाला पीओपीचं काम दिसतंय। संपूर्ण मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतात आहेत। अर्ध्या काही कच्च्या आहेत, काही कलर केलेल्या, बॉडी कलर केलेल्या आपल्याला गणपती बाप्पाच्या इथे मूर्त्या बघायला मिळत आहेत। तसंच इथे पुढे आलात तर तुम्हाला इकडे पीओपी मध्ये खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते। सुरेख अशा अथर्व आर्ट्स मध्ये मूर्त्या भेटतात। एक नावाजलेली चित्रशाळा आहे
इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात। खूप सुंदर अशा देखण्याच्या इको फ्रेंडली म्हणजे शाडू मातीची मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते। तुम्ही इकडे बघताय खूप सुंदर अशा आपल्याला शाडू मातीमध्ये गणपती बाप्पाचे मूर्त्या बघायला मिळतात आहे। 1 फुटापासून मूर्त्या चालू होत्या शाडू मातीमध्ये आणि तुम्ही इकडे बघताय की अथर्व आर्ट्समध्ये आता आपण आलेलो आहोत आणि खूप सुरेख अशा आपल्याला इथे मूर्त्या बघायला मिळतात आहे। समोरच आपल्याला सिंहावरती बसलेला गणपती बाप्पाची बालमूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते। तसंच तुम्ही इथे बाजूला बघितलात तर इकडे मूषकावर बसलेली बाल गणेशाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आणि संपूर्णपणे पीओपी मध्ये आहे। इथे आपण बघू शकतो जास्वंदावरती बसलेली बाल गणेशाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला आज अथर्व आर्ट्समध्ये बघायला मिळते। तसंच इथे पुढे आला तर वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला खूप सुंदर असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे बघायला मिळतील। खूप सुरेख आणि तुम्ही काम बघू शकता त्यांचं बारकाईने त्यांनी काम केलेलं आहे। खूप सुंदर असं नाम, डोळ्याची आखणी आणि कलर कॉम्बिनेशन हे सुरेख केलेलं आहे। समोरच आपल्याला लालबागच्या राजाची छोटी मूर्ती बघायला मिळते आहे। समोरच आपण बघू शकतो तिथला धोतर आणि शाल नेसवलेला आहे। ऑर्डर प्रमाणे तुम्हालाही जर तुमच्या मूर्तीला धोतर किंवा शाल नेसवायची असेल तर तेही काम अथर्व आर्ट्समध्ये केलं जातं। समोर आपण बघतोय बाल गणेशाची मूर्ती मोदकावर बसलेली खूप सुरेख अशी आपल्याला इथे बघायला मिळते। तसंच बाजूला आपण इकडे शंखावरती बाल गणेशाची मूर्ती आपण इकडे बघतोय। खूप सुंदर अशी सुरेख अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते। पण ही मूर्ती तुम्हाला पीओपी मध्ये बघायला मिळेल। पीओपी मातीमध्ये बनवलेली आहे। तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे। इथे आपण मगाशी बघितलंच इकडे बॉडी कलर केलेल्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या। खूप सुरेख प्रत्येक गणपती बाप्पाचं रूप हे वेगळं आहे आणि काही इकडे आपण बघतोय कच्च्या मूर्त्या आहेत त्या अजून बनवायच्या बाकी आहेत। तर इकडे काही मंडळामध्ये लागणाऱ्या मूर्त्या 3 फुटापासून पुढे तुम्ही ते बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप सुंदर अशा। तर तुम्हाला मंडळासाठी वगैरे जर मूर्ती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही अथर्व आर्टला व्हिजिट करू शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। खूप सुंदर अशा इकडे मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत। ते आपण बघतोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई। तसंच सध्या राम मंदिर हे फेमस झालेलं आहे तर रामरूपी आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन इकडे दिसत आहे। खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे। इथे वरती घरगुती मूर्त्या आहेत कच्च्या मूर्त्या ते आपण बालरूपी गणपती बघतोय शंखावरती बसलेला। तर मित्रांनो इथे आपण बघतोय आपल्याला इकडे कोरीव गणपती बाप्पाच्या मूर्त्या तशा इथे गौराईच्या बॉडीज पण तुम्हाला मिळून जातील आणि इथून आपण आता आज जाऊया। इकडे शेडिंगचं काम होत आहे। आपण तसंच समोर इकडे बघतोय खूप सुंदर अशा आपल्या गणपती बाप्पांची रूप आपल्याला इकडे वेगवेगळ्या प्रकारमध्ये बघायला मिळत आहे। तसं तुम्ही या साईडला बघितलात तर तुम्ही इथे बघितलात तर इकडे शेडिंगचं काम चालू आहे प्रत्येक मूर्तीला आणि एका फिरकीवरती आपण बघतोय 4 साधारण मूर्त्या आहेत। साईबाबांच्या रूपामध्ये इथे आपण गणपतीची मूर्ती बघतोय। तसंच श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आपल्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते। काही मूर्त्या ज्या आहेत त्या नेकेड आहेत म्हणजे त्यांना बॉडी कलर मारलेला आहे सध्या आणि त्या इथे ठेवलेल्या आहेत। काही मूर्त्या तयार आहेत। तर आपण बघतोय प्रत्येक मूर्त्या पण बघणार आहोत आणि शाडू मातीची तयार होणाऱ्या मूर्त्याही त्या आपण बघणार आहोत। इथे काही मूर्तींना गोल्डन कलर वगैरे मारून ठेवलेला आहे। खूप सुरेख अशा आपल्याला गणपती बाप्पांच्या इथे मूर्त्या बघायला मिळतात आहे। खूप सुंदर असं रूप आपण इथे बघतोय आणि अथर्व आर्टचे जे ओनर आहेत शुभम ते इकडे आहेत ते आपण एक बघतोय। खूप सुंदर अशी आपल्याला मूर्ती बघायला मिळते। तर चला आता आपण जे अथर्व आर्टचे ओनर आहेत शुभम, नमस्कार। अथर्व आर्ट्समध्ये मी दरवर्षी येतो, यावर्षी आलो आहे। तर आपल्याकडे किती फुटापासून मूर्त्या सुरू होतात मातीमध्ये? मातीमध्ये 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत मूर्त्या आहेत आपल्याकडे। ओके। आणि पीओपी मध्ये? पीओपी मध्ये 1 फुटापासून 15 फुटापर्यंत। 15 फुटापर्यंत म्हणजे आपण मंडळाच्याही मूर्त्या मंडळाच्या जास्त असतात मूर्त्या। आणि जर कोणाला होलसेल आणि रिटेल मध्ये पाहिजे असतील तर? हा, दोन्ही मिळतात ना। रिटेलचे कमी असतात, होलसेलचे भरपूर असतात आपल्याकडे। होलसेल आपण भरपूर देतो। आणि दादा जर आपली व्हिडिओ बघून पुढच्या कस्टमरने म्हणजे बुकिंग करायची असेल तर शेवटची तारीख काय? जून एंड पर्यंत। जून एंड पर्यंत आपण हे करू शकतो आपण। आणि दादा की बुकिंग झालं सर्व झालं तर कोणाला अथर्व आर्ट चित्रशाळेला भेट द्यायची असेल तर हमरापूरवरनं उतरल्यावर कसं यायचं? आपला हायवे पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे कारखाना। 5 मिनिटावर। ओके। आणि आतापर्यंत आपल्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुठे कुठे गेलेल्या आहेत? आउट ऑफ कंट्री गेलेल्या, ऑल ओव्हर इंडिया मध्ये असतात आपल्या मूर्त्या कानाकोपऱ्यात। ओके।
तर दादा इकडे बघतोय मी की तू शेडिंग करतोय साईबाबांच्या मूर्तीला, तर ही मूर्ती पीओपी आहे ना पूर्ण? हा POP ओके, आणि किती फुटापर्यंत आहे ही? 2 फुटापर्यंत. ओके, 2 फुटापर्यंत आपल्याला साईबाबाची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि आपल्याला म्हणजे कस्टमरला पाहिजे तो कलर कस्टमर चॉईस कलर पेंटिंग करून देऊ शकतो. ओके, तसंच आपण इकडे बघितलं पुढे की स्वामींची मूर्ती आहे, एक सुंदर अशी ही मयूर आसन आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. दादा ती स्वामींची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी, तू तिला शेडिंग करत होतास. ह्याची साधारण काय हाईट आहे? ती पण 2 फुटाची आहे. 2 फुटाची पीओपी मध्ये. POP मध्ये. ओके, आणि दादा आपल्याकडे मातीमध्ये कोणत्या कोणत्या रूपामध्ये किंवा साध्या बेसिक पारंपरिक? पारंपरिक शिवरेकर पद्धत आहे, नाना पाटेकर बैठक आहे, टिटवाला आहे, कोचवाला बैठक आहे, आणि आपल्या अशा रूपामध्ये शंकर रूपामध्ये. ओके, अशा मातीमध्ये भेटते. हा. ओके, शंकर रूप वगैरे आहेत तशा तुम्हाला माती स्वरूपामध्ये मिळून जाते. तर डिस्प्लेवरती तुम्हाला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोच आहे, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही मूर्ती आवडली किंवा होलसेल किंवा रिटेलमध्ये काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर अशी आपल्याला स्वामींची मूर्ती बघायला मिळाली सुरेख अशी. तर थँक्यू दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल. तसंच आपण मित्रांनो पुढे बघितलं की आता आपण डिस्प्लेच्या मूर्त्या बघितल्या, नंतर कच्च्या मूर्त्या बघितल्या, बॉडी शेड झालेल्या मूर्त्या आपण इथे बघितल्या. तसंच आपल्याला इकडे मार्तंड मल्हाराच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा इकडे बघायला मिळतो आहे, खूप सुंदर असा. तसेच बालमूर्त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे. पूर्ण प्रोसेस या कारखान्यामध्ये होते आणि जवळजवळ 20 ते 25 हजार मूर्त्यांचा कॅपॅसिटी असणारा हा पूर्ण असा कारखाना अथर्वार्ट्स. खूप सुंदर अशा रेखीव मूर्त्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधल्या कोणत्याही व्हिडिओ मूर्त्या आवडल्या तर नक्कीच तुम्ही शुभमला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्प्लेवरती मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे. तर आपण इकडे बघतोय मातीच्या मूर्तीचं काम चालू आहे. इकडे साच्यामध्ये भरणं किंवा तिला पूर्ण साच्यामधनं बाहेर काढून फिनिशिंग नीट करणं, हे सगळं काम इथे आपण दिसतोय. तसं माती मळण्यापासून इथे काम चालू आहे. सर्व प्रकारचे आपल्याला मातीचे गणपती बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळतात आहे. तसंच आपण इकडे बघतोय समोरच ही खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते मंडळाची. जवळजवळ ही 12 फुटी अशी गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती बघायला मिळते. इथेही आपल्याला खूप सुंदर अशी पीओपी मध्ये गणरायाची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि जर तुम्हाला मंडळाची मूर्ती वगैरे बुक वगैरे करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकतात. तसे इथे पुढेही बघतोय आपण 4 ते 5 फुटामध्ये इथे आपल्याला नागावरती बसलेली खूप सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. ते अजून काम बाकी आहे. अथर्व आर्ट्स हे खूप मोठी चित्रशाळा आहे, त्याच्या आपण दुसऱ्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहे. इथेही आपल्याला घरगुती गणपती कच्च्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण हमरापूर येथील अथर्व आर्ट्सच्या चित्रशाळेला भेट दिली. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.